खरं तर पालकांनी आता थोडासा मार्क आणि याच्या बाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? खरं तर शिक्षकांनी मुलांच्या भविष्याबद्दल स्वतःच्या पाल्यापेक्षा जास्त विचार आपल्या विद्यार्थ्यासंदर्भाने केला पाहिजे. मोठी बिल्डिंग आहे, स्कूल बसमधून मुलगा जातोय, बरं, चकाचक टाय सूट बूटमध्ये मुलगा जातोय, बरं, म्हणजे उत्तम शिक्षण मिळतं असं नाही. बरं, 20x20च्या 2 वर्गखोल्याच्या शाळेत मी आजही शिकवतोय. बरं. तर माझ्या शाळेतली मुलं राज्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहेत. ती मुलं मेंढपाळांची मुलं आहेत, वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत. ते मुलं असं नाहीत म्हणत आता, की मी इकडे येऊन आता हमाली करेन, रंगकाम करेन. बरं, त्या मुलांना आम्ही आत्तापासून एंटरप्रेन्योरशिप शिकवतोय सर. बरं, माझ्या मुलाला मल्टी टॅलेंटेड बनवायचे हे ज्या दिवशी पालकांच्या डोक्यात येईल, बरं. की तेव्हा पालक त्या शाळेशी संपर्क करेल. अगदी बरोबर. काही वेळा कोलॅबोरेशन करून काही गोष्टी डेफिनेटली आपल्याला या माध्यमातून शिकता येऊ शकतात. इच्छा असेल तर मार्ग नक्की काढता येईल. अगदी, अगदी. लोकल ते ग्लोबल अशा प्रयत्नात शिक्षकांना नवीन पिढी घडवताना हे स्वतःसाठी शक्य आहे का? तसेच त्यासाठी शिक्षकाने काय काय प्रयत्न करायला हवे आणि शिक्षक बदलत्या काळात आपल्या शाळेसाठी काय करू शकतो, अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप पॉडकास्टमध्ये जिल्हा परिषदेचे प्रख्यात शिक्षक श्री बालाजी जाधव यांची थेट भेट प्रस्तुत करणार आहोत. बालाजी जाधव यांनी शाळा, विद्यार्थी अभ्यास आणि स्वतःचे अपडेट्स निरंतर ठेवताना जगातील 40 देशाचे दौरे करून विद्यार्थी घडवण्याचा नवा स्वतःचा परिपाठ तयार केला आणि ते ज्या शाळेत कार्यरत आहेत तेथील शाळेचा अगदी चेहरा मोहरा बदलून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. चला ऐकूया श्री बालाजी जाधव यांचे विशेष अनुभव. नमस्कार. नमस्ते. तुमचं बेसिक शिक्षण किंवा तुमचं लहानपण म्हणा किंवा नंतर शिक्षण हे तुमचं लातूर च्या साईडला लातूर पॅटर्न याच्यामध्ये तुम्ही शिकून आलात आणि मग एकदम अपोजिट साईडला म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये शिकवायला सुरुवात केली, ते सुद्धा झेडपी शाळेमध्ये. तर हा एक तर कॉन्ट्रास्ट आहे, विरोधाभास म्हणू शकतो आपण, कारण एकदमच पूर्ण हे आहे. तर ते सुरुवातीला आले अनुभव तुमचे कसे होते? म्हणजे तुम्ही अडॅप्ट कसं काय झालात किंवा तुम्ही त्याच्याशी एकरूप कसे काय होऊ शकलात? खरं तर स्थलांतर हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. जी माणसं स्थलांतराला घाबरतात, ती माणसं वैश्विक प्रगती करू शकत नाहीत. माझं स्थलांतर तर फक्त राज्यातलं होतं. आपल्या इतिहासात आपण शिकलोय, की वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या देशात जाऊन लोकांनी स्थलांतराच्या माध्यमातून प्रचंड मोठं यश मिळवलेलं आहे. आणि एक शिक्षक म्हणून मी माझं शालेय शिक्षण हे सर्व मराठी माध्यमात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत माझ्या गावाखेड्यात लातूर जिल्ह्यात पूर्ण केलं. नंतर पुढे मी लातूर पॅटर्नमध्ये कॉलेजचं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझं डी-एड हे विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यात झालं. बरं. वाशिमहून डी-एड करून आल्यानंतर शिक्षण सेवक म्हणजे ज्याला प्राथमिक शिक्षक म्हणून बरं. जॉईन केलं जातं, ते मी पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात, तेही त्यातल्या त्यात प्रचंड दुष्काळी असणाऱ्या मान तालुक्यात जॉईन केलं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा एकदम विरोधाभास होता, बरं. की आमच्या लातूर जिल्ह्यात 20 फुटाचा डोंगर कुठेही पाहायला मिळणार नाही बरं. आणि इकडे 200-300 फूट उंच असणारे किंवा मीटर उंच असणारे इतके शिखर आणि डोंगर उंचवटे आहेत. बरं. जशी ही भौगोलिक किंवा प्राकृतिक भेदभाव आहे, वेगळेपण आहे, त्याच पद्धतीनं शैक्षणिक बाबतीत सुद्धा हा भेदभाव किंवा ज्याला फरक आपण म्हणू, बरं. तो फरक राहिलेला आहे. आणि अशा दुष्काळी भागात मी नोकरीला सुरुवात केल्यानंतर परिस्थिती एकदम लातूर पॅटर्नमध्ये शिकलेलो मी. सातत्याने मार्क्सच्या मागे लागून आम्ही शिक्षण घेत गेलेलो आणि इकडे परिस्थिती मात्र एकदम उलटी होती, बरं. की मुलगा शाळेत आणण्यापासूनची प्रक्रिया शिक्षकाला करावी लागायची. बरं. आणि मग वीटभट्टी कामगारांची मुलं, मेंढपाळांची मुलं बरं. आणि दोष खरं तर त्यांचाही आपल्याला म्हणता येणार नाही. पोटापाण्यासाठी, भाकरीसाठी त्यांचा संघर्ष चाललेला असतो. बरं. बरं. आणि मग अशा ठिकाणी येऊन प्रत्येक मुलगा शाळेत आला पाहिजे,
टिकला पाहिजे, बरं, शिकला पाहिजे आणि मग नंतर तो एक ग्लोबल स्टुडंट झाला पाहिजे. बरं, अशा पद्धतीची ही सुरुवात एक लातूर पॅटर्नमधून आलेल्या तरुण शिक्षकाची साताऱ्यातल्या दुष्काळी भागात येऊन कामाला झालेली ही एक छोटीशी मग सुरुवात होती. तुम्ही लातूर पॅटर्न इथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न इनिशियली केलात, की आपण इथलं काय परिस्थिती आहे ती बघू आणि मग त्याप्रमाणे अडॅप्ट होऊ असा एक विचार ठेवला होता? खरं तर लातूर पॅटर्नमध्ये शिकलो तेव्हा आम्ही उत्तमपणाने मार्क्स कसे मिळवायचे हे चांगलं शिकलो होतो. बरं, बरं, आणि मग त्याच मार्क्सच्या आधारे मी टीचर पण झालो खरं तर. बरं. आणि मग प्राथमिकला मी शिक्षक असताना सुरुवातीच्या टप्प्यात मी हाच प्रयोग केला, हं, की माझ्या मुलांना चांगलं पुस्तक शिकवायचं, हं. प्रश्नोत्तरं पाठांतर करून घ्यायचं, म्हणजे जसा मी शिकलो होतो माझ्या बरं, शालेय जीवनात, बरं, आणि मग मुलांकडून ते करून घ्यायचं. बरं, परंतु साधारण एक 2-2.5 वर्षानंतर मला कळायला लागलं, की जसं म्हणजे आज पालकांनाही असं वाटतं, की माझ्या मुलाने उत्तम मार्क्स मिळवले, बरं, म्हणजे माझा मुलगा हुशार आहे. बरं, बरं. तर हुशारीच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात. अगदी बरोबर. आणि मग त्या लातूर पॅटर्नप्रमाणे मी प्रयत्न केला, की मला इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवता येईल का? बरं, परंतु मोस्टली लातूर पॅटर्न हा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक, ज्याला कॉलेज जीवन म्हणतो, तिकडे जास्त राबवलेला उत्तम ठरतो तो. बरं. प्राथमिक शिक्षणात तुम्हाला एक पु ल देशपांडे सरांचं एक सुंदर वाक्य आहे पहा. वेश असावा गबाळा, परंतु अंगी असाव्यात नाना कळा. बरं. म्हणजे शिक्षक होणं ही खरंच जगातली सोपी गोष्ट नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. शिक्षकाने वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून बरोबर. त्या प्राथमिक लेवलच्या लहान चिमुरड्या मुलांसोबत तुम्हाला त्यांच्याशी त्यांच्या वया एवढं होऊन संवाद साधता आला तर खरं त्यांचं शिकणं होतं आणि आपलं शिकवणं होत असतं. बरोबर. ऑलराउंडरच असावं लागतं बेसिकली. हां, बेसिकली ऑलराउंडर याच्यासाठी असणं अपेक्षित आहे, की जर आपण तुलना केली, तर आपल्या समाजातले सगळे जॉब हं. हे पेन्सिलसारखे असतात पहा. पेन्सिलने लिहिलेल्या किंवा केलेल्या चुका बरं. या तुम्ही साफ करू शकताय. परंतु शिक्षकाचं काम हे पेनसारखं असतं. प्रचंड मोठी जबाबदारी असते. पेनने लिहिलेलं अक्षर आणि शब्द हे तुम्हाला पुन्हा खोडता येत नाही. बरं, बरं. त्यामुळे आमच्याकडून झालेल्या चुका या सुधारता येणं शक्य नसतं. बरं, बरं. म्हणून शिक्षक म्हणून प्राथमिक लेव्हलला हे सगळं काम करताना त्या मुलांसारखं होऊन जर आपणास करता येत असेल, बरं. तर ती गोष्ट अतिशय सुंदरपणाने होऊ शकते. आणि मग 2-3 वर्षानंतर मला असं कळायला लागलं, की फक्त लातूर पॅटर्नप्रमाणे शिकवून चालणार नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मग तिथून पुस्तकाबाहेरच्या शिक्षणाचाही काही प्रवास आपण करू शकतो. या प्रवासाकडे मी हळूहळू वाटचाल करायला सुरुवात केली. तुम्ही म्हटलात, की तिथलं पहिलं चॅलेंज तुम्हाला होतं ते मुलांना शाळेत आणणं. अगदी. तर मग मुलांना शाळेत आणणं किंवा मुलांना येऊन तिथे टिकवणं ह्या चॅलेंजसाठी तुम्ही काही वेगळं हे केलंत का? म्हणजे वेगळं ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणू शकतो म्हणा किंवा वेगळं काही अभ्यासक्रम म्हणा किंवा वेगळी पद्धत काही अवलंबली का? की मुलांनी यावं आणि टिकावं तिथे? स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे पहा. ज्याही दिवशी तुमच्या आयुष्यात एकही समस्या आली नाही, हं. त्या दिवशी असं समजायचं की तुमच्या आयुष्याचं मार्गक्रमण चुकीच्या दिशेने जात आहे. बरं. अगदी. म्हणून दररोज आपल्यापुढे चॅलेंजेस आले पाहिजे, समस्या आली पाहिजे. बरं. एक साधारण 2 ते 3 वर्ष 10ला शाळेत जायचो, 5ला शाळेतून माघारी यायचो, सॅलरी घ्यायचो. बरं. काही चॅलेंज नाही, मुलांना आलं ठीक आहे, नाही आलं ते ठीक तरी आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलात, की मुलं शाळेत आली पाहिजे, आणली पाहिजे. इथपासून जर सगळ्या या गोष्टी करायच्या बरं. आणि या गोष्टी करायच्या, तर मग नुसतं जाऊन तुम्ही भेटून मुलं शाळेत येतात, ऑब्व्हियसली असं होत नाही. बरं, बरं. कारण काय आहे, की चमत्कार असेल तर नमस्कार असतो. बरं. आणि त्यांचे वेगळे फॅमिली चॅलेंजेस असतात. डेफिनेटली, की जर आई-वडिलांसोबत जाऊन त्याने काही विटा तयार केल्या, तर त्यांना ₹50 एक्स्ट्रा मिळायचे. त्यामुळे बरोबर. त्यांना असं वाटायचं, की आज माझ्या मुलाने ₹50 मिळवलेले माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. बरं. अगदी बरं. मग त्यांना हे पटवून देणं एक मोठं चॅलेंज असतं, की त्याचं भविष्य हे शिक्षणावर अवलंबून आहे. बरं. आणि त्याच्यासाठी म्हणून मग तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून आपण पालकांचा उद्देश किंवा त्यांचा विचार बरं. आणि मुलांचा इंटरेस्ट बरं. या 2 गोष्टी बदलू शकतो का, बरं. यावरती विचार करून मग आम्ही तंत्रज्ञानाचे काही छोटे-छोटे प्रयोग करायला सुरुवात केली. बरं. बरं. कारण कसं आहे, आज माध्यमं असतील किंवा सगळी वरिष्ठ लोकं म्हणू, पालक असो, या सगळ्या लोकांचं एक मत असतं, की मराठी शाळांची परिस्थिती, जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बरं. बरं. आम्ही अभिमानाने सांगतो, की आम्ही परिस्थितीबद्दल कधीही
दुःख व्यक्त करत नाही किंवा वाईट वाटून घेत नाही. बरं, परिस्थिती बदलण्यापेक्षा आम्ही मनस्थिती बदलतो. बरं. आणि एक पण वेळा आमची मनस्थिती बदलली, की ती परिस्थिती आपोआप बदलत बदलत जाणारी जाते. दिसत आहे आपल्याला. तुम्ही हे जे म्हणलात, की टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि याच्या दृष्टीने, पण तुमचं बॅकड्रॉप तर टेक्निकल नाही आहे म्हणा किंवा टेक्नॉलॉजीचं हे नाही आहे, म्हणजे तुम्ही जे शिकून आलात आणि याच्या दृष्टीने. तर मग त्याच्यासाठी पहिला चॅलेंज तुम्हाला तोच असणार, की तुम्हाला स्वतःला टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन असणार. अगदी, अगदी. तर मग त्यासाठी तुमचं काय, म्हणजे तुम्ही काही वेगळी प्रोसेस करून किंवा तुम्ही वेगळं शिकून आणि मग ते इम्प्लिमेंट करायचं असं ठरवलंत, की काय? खरं तर हे फक्त माझ्यासमोरची समस्या नाही, तर ही जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक शिक्षकांसमोर ही समस्या आहे किंवा असली पाहिजे. बरं, की माझं शिक्षण मराठी माध्यमात झालं, मी इंजिनिअरिंग केलेलं नाहीये आणि मग जर तंत्रज्ञानाचे काही प्रयोग करू इच्छितोय, तर मला कोडिंग आलं पाहिजे, प्रोग्रामिंग शिकलं पाहिजे, बरं, टूल्सबद्दल मला इन्फॉर्मेशन असलं पाहिजे. बरं, तर कदाचित एखाद्याने हा विचार केला असता, की अरे, या गोष्टी आपल्या आवाक्यातल्या नाहीये. बरं, बरं, परंतु काय असतं ना, की जिथं काहीच नसतं, तिथे प्रत्येक गोष्ट करायला संधी असते. बरं. अगदी बरोबर. त्यामुळे मग तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना, पालकांना किंवा विद्यार्थ्यांना मी या पॉडकास्टच्या माध्यमाने हे सांगू इच्छितो, की जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही जर ध्यास घेतला, तर ती गोष्ट उत्तम तुम्ही आत्मसात करू शकता. अगदी बरोबर. आणि मग मुलांना, म्हणजे सगळ्यात उत्तम जर उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगेन, की एक टीचर म्हणून माझं टीचिंग जर इम्पॅक्टफुल होत असेल हं. आणि विद्यार्थ्यांचं लर्निंग जर जॉयफुल होत असेल, अगदी बरोबर. तर ती गोष्ट मी करणं अपेक्षित आहे. आणि मग ती गोष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमाने होऊ शकते, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. मी स्वतःच्या पैशाने, माझ्या शाळेत विजेची सुविधा नव्हती, बरं, संगणक नव्हते, टॅब नाही, कुठल्याही सुविधा नाही. बरं, बरं, स्वतःच्या पगारातून मी एक लॅपटॉप खरेदी केला बरं, आणि त्याच्यावरती मी छोटे-छोटे मुलांना गणित सहज समजावं, विज्ञानाचे प्रयोग सहज चांगले करता यावे, याच्यासाठी छोटे-छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. बरं. मग ते स्वतःच तुम्ही बनवायचं? स्वतः बनवायचो मी. बरं, आणि परिस्थिती तेव्हा खूप हाताबाहेर होती. म्हणजे बरं. BSNLचं 2G नेटवर्क असायचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. YouTubeवरून शिकता येतं, हे हळू-हळू माहीत होत गेलं. बरं, आणि त्या माध्यमातून हे शिकत असताना एक उदाहरण सांगायचं झालं तर मी सांगेन, की मी 4थीच्या वर्गांना अंकगणित शिकवायचो. बरं, आणि मग ते टॉक अँड चॉक मेथड वापरायचो. बरं, बरं, फलकावरती चॉक घेऊन मी 8-10 दिवस ते मुलांना शिकवलं. बरं, पण ते मुलांना समजत नव्हतं. बरं, आणि मग नंतर मला कळालं, की अरे, मी मुलांना काय आवडतं? कार्टून्स आवडतात, बरं, ॲनिमेशन आवडतं. बरं, आणि मी बरं, कार्टून्स आणि ॲनिमेशनच्या माध्यमाने गणितासाठीचा एक सुंदर व्हिडिओ बनवला, बरं, ज्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट येईल. बरं, बरं. आणि ज्यासाठी मी 10 दिवस घालवायचो, हं. ती गोष्ट त्या गेमच्या माध्यमाने, त्या ऑडिओ व्हिज्युअल रिसोर्सेसच्या माध्यमाने मुलांना सहज समजायला लागली. त्याचं फास्ट याला म्हणतात, म्हणजे की हे माझं झालं. टीचिंग इम्पॅक्टफुल झालं आणि स्टुडंटचं लर्निंग जॉयफुल झालं. बरोबर, या 2 गोष्टी जिथे होत असतील, ज्या शाळेत होत असतील, तिथलं शिक्षण हे सर्वोत्तम व्हायला वेळ लागत नाही. बरोबर. आणि मुलं सुद्धा उत्तम प्रकारे शिकतात या पद्धतीने. डेफिनेटली. म्हणजे बॅकग्राऊंड. फोर्सफुली कुठलीही गोष्ट होत नाहीये तिथे. बरोबर, बरोबर. त्यांना आवडीने. आनंद मिळतोय आणि शिकणं हे सुलभ होत जातं. बरं, तर अशा पद्धतीने मग मी स्वतःचे ॲनिमेटेड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली. बरं, काही छोटे-छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. बरं, अगदी सिंपल. बरं, म्हणजे की प्रतापगडावरील पराक्रम हा पाठ आहे. तर हं. मी 5 पानाचा पाठ हा 2 दिवस ओरडून शिकवायचो. बरं, मुलांना समजायचा नाही. पण मी एक 5 मिनिटाची छोटी शॉर्ट फिल्म म्हणूया किंवा एव्ही बनवली एक. बरं, आणि मुलांना दाखवली, तर मुलं ती आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. बरं, बरं, असे वेगवेगळ्या मेथड्स आम्ही वापरायला सुरुवात केली. छोटे गेम्स बनवले आणि मग या टेक्नॉलॉजीचा टच दिल्यामुळे आमचे बहुतेक सारे चॅलेंजेस सुटत गेले. मुलं बरं, आवडीने शाळेत यायला लागली. बरं, कारण स्क्रीनवर काहीतरी पाहायला मिळतंय. बरोबर, बरं, ग्रामीण भागातली मुलं होती. बरं, त्यातून माझं शिकवणं चांगलं व्हायलं. मुलं शिकायला लागली. म्हणजे जे बरं, बेसिक चॅलेंजेस होते, बरं, मुलांचं वाचन लेखनापासून, बरं, आणि हा टप्पा साधारण 1.5-2 वर्षात आम्ही मुलांना स्पर्धा परीक्षेपर्यंत घेऊन गेलो. तर हा बरं, तंत्रज्ञानाचा आमचा एक छोटासा सुरुवातीचा प्रवास होता. बरं. पण मग स्पर्धा परीक्षांच्या लेव्हलला आल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी तर काही ह्या लेव्हलचं अगदी उपयोगाचं नाही होणार, कारण त्याची अगदी, थोडीशी अगदी. लेव्हल वरची डेफिनेटली. असते. तर मग स्पर्धा परीक्षांच्यासाठी त्या मुलांना तयार करणे, याच्यासाठी परत टेक्नॉलॉजीचा वापर आणि मग परत वेगळं कारण मग तुम्हालाही तुमचा तो प्रवासही बदलावा लागला असेल. येस, तर येस. तुमचा शिक्षणाचा प्रवास आणि मग त्यांना शिक्षण देण्याचा प्रवास याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? जितना बड़ा संघर्ष होता है, उतनी बड़ी तकलीफ होती है. और जितनी बड़ी तकलीफ होती है, उतनी बड़ी कामयाबी होती है. वाह! एकदम बरं. आणि मग जर आपल्या या
मेंढपाळ आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांना वाचन लेखनापासून तुम्हाला राज्याच्या, जिल्ह्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सक्सेस करायचं आहे. बरं. तर मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बेसिक लेव्हलचं काम करून चालणार नाही अगदी बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्या पुढच्या टप्प्यावरती तुम्हाला काहीतरी शिकावं लागेल. बरं. आणि त्याच्या पुढचा टप्पा असा होता की मी क्वेश्चन बँक बनवायचो मुलांना. म्हणजे शिकवण्यासाठी व्हिडिओ आणि पीपीटी वापरायचो, बरं. पण त्यांचं पेपर प्रॅक्टिस व्हावं. बरं. कारण लातूर पॅटर्नमध्ये मी शिकलो होतो GSP नावाचा फॉर्म्युला आहे. बरं. G मीन्स ग्रास्पिंग पॉवर, बरं. S मीन्स सेल्फ स्टडी अँड P मीन्स पेपर प्रॅक्टिस. बरं. तर आमचं टीचिंग उत्तम व्हायचं बरोबर. ई बरोबर. कंटेंटच्या माध्यमाने. बरं. सेल्फ स्टडी थोडा कमी व्हायचा आणि पेपर प्रॅक्टिस लगे शून्यच. शून्यच व्हायचं. बरोबर. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी मी स्वतः टाईप करून क्वेश्चन बँक बनवायचो. पण बरं. शेवटी लिमिटेशन्स येतात त्याला. अगदी अगदी. आणि मग मी जसा गुगल फॉर एज्युकेशन बरं. या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेलो बरं. आणि तिथे मग देशभरातले, जगभरातले एक बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर्स आम्हाला भेटत गेले. बरं. आणि तिथे मी एक प्रश्न विचारला की व्हॉट कॅन आय डू फॉर मेकिंग अ इझी क्वेश्चन बँक फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. बरं. बरं. सो वन ऑफ माय फ्रेंच फ्रेंड हं. replied me, you learn to the HTML programming language. बरं. So I think about it ki I learn all my education in Marathi medium school. So how can I learn and बरोबर. अगदी implement the मराठीतनं HTML? पूर्ण इंग्लिश. Yes, absolutely. बरं. आणि मग मी विचार केला, पण त्यानंतर मला त्यांनी काही लिंक पाठवल्या की बरं. हे वेबसाईट आहे, हे यूट्यूब चॅनल आहे बरं. की तुम्ही इथून शिकू शकता. बरं. म्हणजे यासाठी मी म्हटलं शिक्षक होणं हा सोपा जॉब नाहीये. अगदी बरोबर. जगातली प्रत्येक गोष्ट शिक्षक म्हणून तुम्हाला अचीव करावी लागते. बरं. त्याच्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट आणि करू शकता. अपडेट सतत राहायला लागतं. आणि जसं Definitely. टेक्नॉलॉजी बदलते म्हणा, तशी मुलंही बदलत असतात. कारण त्यांचाही IQ लेव्हल म्हणा, स्मार्टनेस लेव्हल अगदी, म्हणा, तेही अगदी, बदलत असतं अगदी. नवीन पिढी येताना. आणि मग त्या HTML प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं छोटंसं सॉफ्टवेअर म्हणूया आपण त्याला. बरं. असं बनवलं की त्यामध्ये एक क्वेश्चन यायचा, 4 ऑप्शन यायचे आणि शेवटी क्लिक फॉर रिझल्ट केला की एक नवीन विंडो ओपन व्हायची आणि त्यामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवले, किती प्रश्न बरोबर आहेत, किती प्रश्न चुकले आणि जर चुकलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय. ही अच्छा. गोष्ट आहे 2012 सालातली. बरं. तेव्हा साधारण पुण्या मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बनवायला आम्हाला 2.5 लाख रुपये मागितले होते. हो. मग आमच्यापुढे एकच पर्याय होता की एकतर ही गोष्ट करायची नाही, बरं. जर करायची तर स्वतः करायची. हो. बरं. आणि त्यातून मग आम्ही हे करत गेलो आणि याचा बेनिफिट असा होत गेला की जे मी पूर्वी स्वतः टाईप करून, ज्याला आपण डॉंकी वर्क असं म्हणूया, हो. अगदी अगदी. क्लेरिकल. त्याच्यावरून आम्ही स्मार्टनेसकडे वळत गेलो आणि ते रिसोर्स आम्हाला वर्षानुवर्षे वापरता यायला लागले, बरं. कारण ते बरं. ई रिसोर्सेस होते. आणि मग याचा बेनिफिट असा होत गेला की त्या मेंढपाळाची, वीटभट्टी कामगारांची मुलं तिथून पुढे 7 वर्ष 4थी स्कॉलरशिपच्या स्टेट लेवलच्या मेरिटमध्ये यायला लागली. अरे वाह! मस्त. म्हणजे ज्या मुलांचं वाचन लेखनाचे प्रॉब्लेम होते, बरं. ते मुलं आज राज्यातल्या एका टफेस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, एका बरं. डोंगरावरच्या छोट्या शाळेतली मुलं बरं. या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे हं. ते चांगले मेरिटमध्ये यायला लागले आणि उत्तम दर्जाचे ते विद्यार्थी होत गेले. ह्या सगळा जो तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करत आहात, त्यावेळी 2012 साली असं जर ते आहे, तर ती परिस्थिती ज्याला आपण म्हणू कनेक्टिव्हिटीची म्हणा किंवा याची फारच म्हणजे एकतर तुम्ही असलेला एरिया वाईज बघता अगदी. आणि तिथे असलेली कनेक्टिव्हिटी बसता. तर मग ह्याच्यावर बऱ्यापैकी चॅलेंज आधीच इलेक्ट्रिसिटीचा इश्यू, Yes, नेटवर्क yes, yes. कनेक्टिव्हिटीचा इश्यू. तो ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर का चॅलेंजेसचा विचार करता, तर चॅलेंजेस जेवढे आणि त्याच्या मानाने रिझल्ट अचीव्ह करण्याच्या तर याच्यावर तुम्ही काय प्लॅनिंग किंवा थॉट प्रोसेस कशी होती म्हणजे याच्या दृष्टीने? गुगलशी कनेक्ट झाल्यानंतर मी ब्लॉग बनवला होता एक. बरं. म्हणजे वेबसाईटला पैसे लागतात आणि ब्लॉग ही गुगलची फ्री सर्व्हिस आहे. हो, फुकट. तर तो ब्लॉग बनवला आणि त्याच्यावरती मी बनवलेले क्वेश्चन बँक, व्हिडिओज, पीपीटी आणि ते गेम जे काही छोटे अभ्यासाशी रिलेटेड, बरं. हे सगळं जेव्हा अपलोड करायचो ना सर, हां. तर तेव्हा त्याला साधारण 12-13 सालात एका दिवसाला साधारण 40,000 स्कूल व्हिजिट करायच्या. अरे वा. आणि मग एका स्कूलचे 20 जरी स्टुडंट म्हणलं बरं. तरी ते साधारण महाराष्ट्रातल्या 8 लाख विद्यार्थ्यांना दररोज उपयुक्त ठरत होतं. हो. पण पुन्हा नवीन प्रश्नचिन्ह, नवीन चॅलेंज यायला लागले की जशी माझी शाळा एक रुरल एरियात, हिली एरियात आहे, नेटवर्क बरं. इश्यू आहे, बरं. हे सगळं ऑनलाईन होतं. बरं. आणि मग नंतर पुन्हा समस्या आल्यानंतर मी गुगल ग्रुपला विचारलं, गुगलला विचारलं, व्हॉट कॅन आय डू फॉर बरं. ऑफलाईन वर्क. बरं. आणि गुगल रिप्लाइड मी, यू लर्न द जावास्क्रिप्ट लँग्वेज. बरं. नंतर येणारे पुन्हा शिक्षण. चॅलेंज, पुन्हा मी शिक्षक न होता विद्यार्थी झालो, बरं. जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली आणि मी महाराष्ट्रातला 2013-14 साली पहिला प्राथमिक शिक्षक ठरलो ज्याने स्वतःचे अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवले. अरे वा. मस्त. आणि ते अँड्रॉइड ॲप्लिकेशन तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे सर
हां. यांनी लॉन्चिंग केल्यामुळे साधारण पहिल्या 2 महिन्यात 2.5 लाख शिक्षक त्याचा वापर करायला लागले. अरे, मस्त. मग त्याच्यामध्ये असं होतं की इंटरनेटशिवाय ते काम करायचे. बरं. त्याच्यामुळे मग ते ग्रामीणमधल्या ग्रामीण भागात सुद्धा जाऊन मग अशा येणाऱ्या चॅलेंजेसवरती आम्ही काही सॉफ्ट स्किल वापरून ते चॅलेंजेस सोडवण्याचा प्रयत्न करत गेलो आणि त्याच्या माध्यमातून चांगलं यश पण आम्हाला मिळत गेलं. आता तुम्ही जे म्हणला की सरकारतर्फे उद्घाटन वगैरे झाल्यामुळे त्याचा रीचही ऑफकोर्स वाढला. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मग सरकारने मदत करणं किंवा सरकारचा रोल तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणा किंवा तुमची प्रोग्रेस होण्यासाठी म्हणा, तो कितपत आहे, होता किंवा तुम्ही तो कसा मिळवलात समजा हे असेल तर? नक्कीच. जिथे काही चांगल्या गोष्टी होतात ना, तिथे पूर्वीपासून आज किंवा भविष्यात सुद्धा सरकार असेल, खाजगी लोक असतील, पालक असतील, हे सगळे लोक तुमच्याकडे डेफिनेटली येऊन तुम्हाला सपोर्ट करायला तयार असतात. बरं, अगदी बरं. कारण मी सातत्याने पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे. बरं, बरं. तर सरकारनेही अनेक प्रोजेक्ट अशा पद्धतीचे घेतले, की त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने स्वतःचे जर एखादा शिक्षक ॲप बनवू शकतोय, तर स्वतः महाराष्ट्र शासनाचं म्हणून एक मित्रा नावाचा ॲप डेव्हलपमेंटचा एक बरं. प्रोजेक्ट सुरू केला होता. बरं, तर बरं. त्याचं कारण सुद्धा एका शिक्षकाने बनवलेलं ॲप होतं. बरं. आणि मग एखाद्या शिक्षकाचे काही प्रोजेक्ट जर राज्यात आपल्याला राबवता येणं शक्य असेल, तर या पद्धतीचा विचार करून मग शासनाने मला वेगवेगळ्या कमिट्यावरती घेतलं. बरं. मी SCRTच्या टेक्नो रिसोर्स पर्सन म्हणून काम करतो. काही दिवस मी बालभारतीसोबत काम केलं. बरं. तर यामध्ये घेऊन मग माझे इनपुट शासनाला देऊन शासनाने काही प्रोजेक्ट सगळ्या शाळांसाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी ट्राय केला. हं. शासनाची धोरणं सातत्याने उत्तम असतात. बरं. अडचण येते ती इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस. ती सगळ्यांचे एक ह्याच्यात नसल्यामुळे हां, येस. इम्प्लिमेंटेशन त्यामुळे थोड्याशा भौगोलिक काही प्राकृतिक समस्या असतात. त्या वेगवेगळ्या समस्यांना धरून पण शासनाने सातत्याने आमच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांना सपोर्ट केलेला आहे बरं. किंवा आज सुद्धा शासन उत्तमपणाने सपोर्ट करतं बरं. आणि आम्हाला येणाऱ्या अडचणीवर आम्हाला सातत्याने हेल्प करण्यासाठी ट्राय करतं. फक्त अभ्यास किंवा टीचिंग मार्क्स याच्या हं, हं. व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणलात की स्किल्स आणि याच्या दृष्टीने, तर त्याचा NEPमध्ये बऱ्यापैकी ज्याला आपण असं म्हणू की समावेश करण्यात केलेला आलेला आहे. तर ह्या बाबतीतही तुमची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही म्हटलात याच्यावर आहात, कमिटीवर आहात. तर ह्या बाबतीतही तुमची इन्व्हॉल्वमेंट होती का? आणि ते तुम्ही जे राबवत होतात त्याच्या दृष्टीने याचा रिझल्ट वाईज विचार करता तुम्हाला किती त्याचा ओके, हे ओके. जाणवतंय म्हणजे? तर मुळात तर भारत सरकारचं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे ते खूप प्रगत विचारांच्या लोकांनी मिळून बनवलेला एक चांगला साचा आहे. बरं. धोरण आहे, ते उत्तम धोरण आहे. आणि त्याच्यामध्ये मग समजा मी माझ्या शाळामध्ये काही प्रयोग राबवलेत, अशा हां. राज्यभरातल्या देशभरातल्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या प्रयोगाचं एकत्रीकरण करून बरं. ते देशभरात राज्यभरात असं राबवता येईल का, हा एक त्या माध्यमातून केलेला धोरणाचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे. बरं. ऑलरेडी आम्ही आमच्या शाळेत यापूर्वी असे काही प्रयोग केलेले आहेत. बरं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात की शालेय जीवनापासून मुलांना कोडिंग शिकवावं, बरं. वेगवेगळे स्किल शिकवावेत, या ज्या बाबी आहेत या बाबी भविष्यवेधी शिक्षणाचा विचार करून बरं. शासनाने या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि त्या गोष्टी आता हळूहळू दरवर्षी Implement. आपल्याला होताना इम्प्लिमेंट होताना दिसत आहेत. आणि अशा एक प्रयोगशील शिक्षकांच्या कृतीतून विचारातून जे यशस्वी प्रयोग झालेत, बरं. ज्याला सक्सेसफुल प्रॅक्टिसेस म्हणतो आपण, बरं. त्या बरं. प्रॅक्टिसेसचा विचार करूनही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याचा समावेश डेफिनेटली आपल्याला केलेला दिसून येतोय. हळूहळू तुम्ही पण इंटरनॅशनल लेव्हलचं म्हणा किंवा इंटरनॅशनल कोलॅबोरेशनच्या दृष्टीनेचं म्हणा, शिक्षणात तुम्ही वापर तुमच्या शाळेमध्येही इम्प्लिमेंट केलात. तर त्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत जरा थोडंसं अगदी सांगू शकाल? पहा, तर सर्व पालकांनी यातून हा विचार करायला हवा की तुमचा मुलगा काही लाख फीस भरून एखाद्या शाळेत जातोय, तर तुमच्या मुलाला अशी संधी मिळते का की ज्या रायटरने एक चॅप्टर लिहिलाय त्या रायटरकडून तुमच्या मुलाला तो पाठ शिकायला मिळतोय का? अरे. ज्या पोएटने ती जी पोएम लिहिली आहे तो पोएट तुमच्या मुलाला ती पोएट शिकवतोय का? बरं. तर या प्रयोगाला आम्ही व्हर्च्युअल कॉन्फरन्स नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला होता. बरं. साधारण 2015 सालापासून हा प्रयोग सुरू केला. बरं. आमच्या स्कूलमध्ये जे काही जगावेगळ्या 4 गोष्टी आहेत त्या आम्ही गुगल फॉर एज्युकेशनच्या माध्यमातून जगभरातल्या साधारण 35 ते 40 देशांसोबत याचं कोलॅबरेशन करून त्या देशातल्या बेस्ट गोष्टी व्हर्च्युअली आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना दाखवायचो आणि आमच्याकडच्या बेस्ट गोष्टी त्या शाळेत दाखवायचो. म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की याचा एक सिंपल उदाहरण सांगायचं हं. तर आंतरराष्ट्रीय
कोलॅबरेशन, इंटरनॅशनल कोलॅबरेशन शिक्षणातलं कशाला म्हणू शकतो आपण? बरं. तर यासाठीच म्हणू शकतो, की उदाहरणार्थ इतिहासात तुम्हाला नेल्सन मंडेलाबद्दल माहिती आलेली आहे. बरं. तर तुम्ही समजा आफ्रिकेमध्ये त्यांचं काम आहे. बरं. तर त्या आफ्रिकेतला एखादा बेस्ट हिस्ट्री शिकवणारा टीचर असू शकतो. त्यांच्याशी व्हर्च्युअली कॉन्टॅक्ट करून किंवा शक्य झालं तर नेल्सन मंडेला बरं. बरं. सध्या हो. ज्यांच्याबद्दल माहिती आहे, त्या त्यांच्याशी व्यक्तीला जर व्हर्च्युअली इन्व्हाइट करून तुमच्या मुलांशी कनेक्ट केलं. बरं. बरं. जसं की आम्ही बालभारतीच्या सगळ्या पाठाच्या लेखकांना इन्व्हाइट करतो क्लासरूममध्ये व्हर्च्युअली, बरं. आणि ते लेखक आमच्या मुलांना पाठ शिकवतात. बरं. ते कवी, ज्यांनी ती कविता लिहिली आहे, ते कवी आमच्या मुलांना कविता गायन करून शिकवतात. बरं. याच्यापेक्षा मोठी गोष्ट शिक्षणात काय असू शकते? अगदी बरोबर. अगदी आणि मग हे सगळे प्रयोग ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदाच्या शाळांनी चालतात. या प्रयोगाचं सार्वत्रिकीकरण होण्याचं गरजेचं आहे. बरं. आणि मग या सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल लेवलच्या शाळांसोबत आम्ही करत असताना हं. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढत गेला. बरं. बरं. जरी असं वाटत असेल की समजा फ्रेंचशी बोलतोय आपण, ते मुलं फ्रेंच भाषेत बोलतात. बरं. पण लँग्वेज इज नॉट बॅरियर टू लर्न द स्किल्स. बरोबर. तुम्हाला वेगवेगळे स्किल शिकायचे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की या वर्षात आपण दगड मातीपासून जो किल्ला बनवतो ना, हं. तो किल्ला आमच्या शाळेतल्या मुलांनी जगातल्या 18 देशातील शाळांना बनवायला शिकवलाय. वाह! मस्त. म्हणजे अशा गोष्टी शिकताना भाषेचा कुठलाही अडथळा बरोबर. येत बरं. नाही. बरं. म्हणजे इजिप्तच्या शाळेतल्या मुलांनी पिरॅमिड शाळेत कसे सुंदर बनवता येऊ शकतात, हे आमच्या मुलांना शिकवलं. शिकवलं. याला व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी असं आपण म्हणतो. बरं. आणि हे आंतरराष्ट्रीय शिक्षण होऊ शकतं. बरं. यातून पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो मला हे सांगायचंय की कधी तुम्ही हा विचार केलाय का? खरं तर शिक्षकांनी पण यावरती विचार करायला हवा, की मी जॉग्राफी शिकवतोय, बरं. मी लँग्वेज शिकवतोय किंवा मॅथ्स शिकवतोय. बरं. तर हा विचार केला का, मी 8वीला जॉग्राफी शिकवतोय, तर आफ्रिकेत जॉग्राफी कसं शिकवत असतील, बरं. कॅनडामध्ये जॉग्राफी कसं शिकवत असतील, किंवा बरं. ऑस्ट्रेलियामध्ये जॉग्राफी कसं शिकवतात, याचा सगळ्यांचा सारांश किंवा अभ्यास करून तुम्ही तुमच्या सध्या समोर असणाऱ्या उद्याच्या भविष्याच्या तयार होणाऱ्या नागरिकांना जर हा सगळा सारांश तुम्ही आणून देताय, तर ते झालं तुमचं इंटरनॅशनल एज्युकेशन. बरोबर. ते झालं तुमचं फ्युचर प्रूफ एज्युकेशन. आणि ही गोष्ट शिक्षक म्हणून आम्ही स्वतः करणं आवश्यक आहे. बरं. आणि पालकांनी पण हा विचार करायला हवा की बरं. माझ्या मुलांना हे असं शिक्षण मिळतंय का. बरं. तर हे भविष्यवेधी शिक्षणाचा एकूण सारांश आपल्याला सांगता येऊ शकेल. हे आत्ता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हे केलं आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, की पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हल्लीचे पालक अजूनही 88% 90% आणि 95% ह्या सगळ्या याच्यामध्येच अडकलेले असतात. अर्थात ॲडमिशनचा प्रश्न असतो म्हणूनही असेल कदाचित त्यांना हे करणं. पण मग ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये हे केलंय, तर उरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा राज्यामध्ये इतर ज्याला आपण जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूल्स असतील किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स असतील, तर ह्या ठिकाणी पोचावं किंवा याच्यासाठी हे सगळं इम्प्लिमेंटेशन तिथे त्या सगळ्या शाळांमध्ये व्हावं, ह्यासाठी प्रयत्न तुम्ही किंवा सरकार किंवा अजून कोणी असे प्रयत्न तुमचे चालू आहेत का? डेफिनेटली सर. साधारण 2016 सालापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे उत्तम दर्जाची प्रशिक्षणं दिली जातात शिक्षकांना. मग ती प्रशिक्षणं पुण्यासारख्या ठिकाणी असतील किंवा त्या जिल्ह्यात जाऊन असतील. तर आमच्यासारखे काही प्रयोगशील शिक्षक ज्यांनी स्वतःच्या स्कूलवरती प्रतिकूल परिस्थितीत उत्तम यश मिळवले, असे प्रॅक्टिसेस असणाऱ्या अनेक शिक्षकांच्या गव्हर्नमेंटने टीम केलेल्या आहेत. बरं. आणि या सगळ्या टीम त्या जिल्ह्यात जाऊन त्या शिक्षकांना ट्रेन करतायत. बरं. आणि त्यातून आज मला सांगायला आनंद वाटेल की असे हजारो शिक्षक आणि हजारो शाळा आहेत की जिथे असे वेगवेगळे प्रयोग एकमेकांची पाहून आम्ही तिथे राबवलेत आणि त्याचं उत्तम यश सुद्धा आम्हाला मिळताना दिसतंय. हे झालं शासनातर्फे केलेली गोष्ट. बरं. आता वैयक्तिक माझ्यातर्फे सांगायचं तर साधारण मागची 8 ते 9 वर्ष माझा एकही शनिवार किंवा रविवार हा मी मोकळा ठेवलेला नाही. तर वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन मी जे काही प्रयोग करतोय ते तिथल्या शिक्षकांनी कसे करावेत बरं. आणि तिथल्या परिस्थितीत त्यांना मुलांना उत्तम यश कसं मिळवून देता येईल याच्यासाठी मी स्वतःही जाऊन तिथे त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतोय, ज्या माध्यमातून राज्यभरात एक चांगल्या प्रयोगशील शिक्षकाचं नेटवर्क सुद्धा आज तयार झालंय आणि त्यातून खूप साऱ्या सरकारी शाळांनी एक विशिष्ट अशी उंची सुद्धा गाठलेली आहे. आमच्या लहानपणी किंवा आपल्या लहानपणी असेल, की जिल्हा परिषदेची शाळा ही फार काही चांगलं शिकवेल किंवा फार काही एज्युकेशन देईल किंवा तिथनं काहीतरी फार काही प्रोग्रेस होईल म्हणजे नॉलेज आणि शिक्षणाच्या दृष्टीने.
हे होणार नाही हे साधारण गृहीत असायचं. पालकांचं असेल किंवा सगळ्यांचंच एक जनमत असू शकेल. पण आता ती परिस्थिती बदलून तिथे जरा चांगल्या प्रकारचं एज्युकेशन चालू आहे, चांगल्या प्रकारचे प्रयोग होत आहेत. तर लोकांनी जायला हरकत नाही, प्रयत्न करायला हरकत नाही असं तुम्ही म्हणू शकता का त्या ह्याच्यामध्ये? काय आहे पहा, मुळात हा विषय आहे, की जे लोक गावाखेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांनी शिकलेत हं. आणि ज्यांनी त्यांचं स्वतःचं करिअर उत्तम केलंय, हं. तेच लोक जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना घालायला तयार नाहीत. बरोबर. माझा बरोबर. प्रश्न अगदी त्यांनाच आहे, की जर तुम्ही तुमचं करिअर उत्तम करू शकलात, अगदी बरोबर. तर तुम्ही तुमच्या मुलामध्ये आत्मविश्वास पाहत नाहीये. बरोबर. आत्मविश्वास ही छत्रीसारखी गोष्ट आहे, जी पावसाला थांबवू शकत नाही छत्री. बरोबर. पण पावसात उभा राहण्याचं धाडस मात्र तुमच्यात निर्माण करेक्ट, करेल. करेक्ट. कॉन्फिडन्स देतो तुम्हाला. कॉन्फिडन्स देते. त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. बरोबर. आणि मग त्या पालकांनी हा विचार न केल्यामुळे, बरोबर. शहराकडे जाण्यामुळे, आणि काय असतं, की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. बरोबर. मोठी बिल्डिंग आहे, स्कूल बसमधून मुलगा जातोय, चकाचक टाय सूट बूटमध्ये मुलगा जातोय, बरोबर. म्हणजे उत्तम शिक्षण मिळतं असं नाही. बरोबर. 20x20च्या 2 वर्गखोल्याच्या शाळेत मी आजही शिकवतोय. बरोबर. तर माझ्या शाळेतली मुलं राज्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहेत. माझ्याच नाही, अशा शेकडो शाळा आहेत हो. आणि तिथे वेगवेगळे स्किल्स आम्ही मुलांना शिकवतोय. बरोबर. बरोबर. आणि मग हे सगळं असं होत असताना ही परिस्थिती जरी मधल्या काही काळामध्ये उलट बाजू वाटत असेल, तरी पण ही परिस्थिती बदललेली आहे. हजारो अशा सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, की जिथे असे अभिनव प्रयोग होतात, की जे प्रयोग खरोखर कुठल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये किंवा तुमच्या भल्या मोठ्या फीस देणाऱ्या स्कूलमध्ये नाही. बरं. त्याच्यामुळे सरकारी शाळामध्ये आज उत्तम शिक्षण मिळतं, यावर मी आत्मविश्वासपूर्वक होकार देईन किंवा यस असं उत्तर देईन. खरं तर पालकांनी आता थोडासा मार्क आणि याच्या बाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण नुसतंच ज्याला आपण म्हणू डिग्री घेतली आहे, तर त्याची प्रोग्रेस एका ठराविक लेव्हलच्या वर जात नाही. स्किल्स म्हणा, प्रॅक्टिकल नॉलेज म्हणा किंवा ॲक्चुअल वर्किंग्स डेव्हलपमेंट म्हणा, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतही थोडासा विचार पालकांनी केला पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? डेफिनेटली वाटतं, परंतु मार्क्स मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं हं. आणि शिक्षण हा फक्त नोकरी मिळवण्याचा मार्ग आहे, हे जोपर्यंत पालकांच्या डोक्यातून निघून जात नाही, तोपर्यंत पालक त्या पुढच्या टप्प्याकडे विचार करत नाहीत. बरं. परंतु अशा काही प्रयोगशील शाळांमधले प्रयोग पाहून आज खूप साऱ्या पालकांची मानसिकता बदललेली आहे. बरं. म्हणजे अगदी महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आम्हाला मेल येतात, मेसेजेस येतात, की तुमच्या शाळेत आमच्या मुलांना प्रवेश देता येईल का? बरं. बरं. त्याची कारणं अशी आहेत, की त्या ग्रामीण भागातल्या मुलांना आम्ही पुस्तकी शिक्षणासोबत अशी वेगवेगळी खूप सारे स्किल शिकवतो. बरं. म्हणजे मुलांना आम्ही साबण बनवायला शिकवलं आहे. वाह! मस्त. मग कुठली अशी स्कूल आहे मला सांगा, की बरं. जिथे बरं. महिन्याला 100 साबणांचं प्रोडक्शन तुमच्या शाळेत मुलं करतात. बरं. तर ती मुलं मेंढपाळांची मुलं आहेत, वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत. ते मुलं असं नाहीत म्हणत आता, की मी इकडे येऊन आता हमाली करेन, रंगकाम करेन. बरं. त्या मुलांना आम्ही आत्तापासून एंटरप्रेन्योरशिप शिकवतोय सर. बरं. बरं. ते मुलं म्हणतात, की या डोंगरावरती 10 वर्षानंतर माझा साबणाचा कारखाना असेल. बरं. मग हाही विचार शिक्षणात आपण केला करणं पाहिजे. अपेक्षित आहे. बरोबर. बरोबर. परंतु तुम्ही पालक आहात, मी पालक आहे. कधी हा नाही विचार करत, की माझ्या मुलाने बाबा आमटेंसारखं काम करावं, बरं. माझ्या मुलीने सिंधुताई सपकाळांसारखं काम करावं. हा विचार आमच्या डोक्यात येत नाही. हा संस्कार पण देणं हे शिक्षणाचं एक महत्वाचा रोल आहे. बरोबर. सहसा असं होतं, की चांगलं शिक म्हणजे चांगली नोकरी मिळेल. या व्यतिरिक्त बाहेर म्हणजे काहीच थॉट आज नसतं. तरुणांना पहा, प्रत्येक तरुणाला वाटतं मी एलॉन मस्क व्हावं. बरं. तर त्या सगळ्या तरुणांसाठी मी एक ओळीचा मेसेज देईन आणि तो मेसेज एलॉन मस्क यांचाच आहे. बरं. एलॉन मस्क यांनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, हं. फर्स्ट यू इन्व्हेस्ट इन लर्न, बरं. फर्स्ट यू इन्व्हेस्ट इन लर्न, देन ओनली रिमूव्ह एल. हं. बरोबर. व्हॉट इज रिमेनिंग? EARN. हं. अँड यू लाईफ टाईम ओनली अर्न अर्न अँड अर्न. बरं. तर त्या एलॉन मस्क ज्या तरुणांना व्हावं वाटतंय, त्यांनी या एलॉन मस्कच्या वाक्याचा नीट अर्थ समजून घ्यावा, बरोबर. की सुरुवातीला प्रत्येक गोष्ट शिकण्यात इन्व्हेस्ट करा. अगदी बरोबर. शिकलं पाहिजे तुम्ही, बरं. आणि त्याच्यानंतर मग आयुष्यभर तुम्ही अर्निंग आणि अर्निंगच करणार आहे. बरं. परंतु हे शालेय शिक्षणापासून जेव्हा आमच्याकडे येईल, तेव्हा भविष्यात मुलांना या अडचणी खूप कमी आलेल्या असतील. बरं. त्यामुळे पालकांनी फक्त मार्क्सच नव्हे,
हां, आपल्या देशामध्ये बरंच काही मार्क्सवरती अवलंबून आहे. बरोबर. बेसिक ॲडमिशन्स असतात. ॲडमिशन्स आहेत, कदाचित जॉब्स आहेत, काही बरोबर, मेरिट्सवरती बरोबर. जॉब पण बरोबर, मिळतात. बरोबर, बरोबर. पण त्याच्या पलीकडे पण काही आयुष्य आहे. अगदी बरोबर. त्याच्या पलीकडे पण तुमचा मुलगा काही करू शकतोय. बरोबर. ही कल्पना, ही जाणीव जेव्हा तुम्ही ठेवता, बरं. तेव्हा मग तुमचा विचार त्या शिक्षकांपर्यंत आणि त्या शाळांपर्यंत जातो, की बुवा पुस्तकाच्या बाहेरचं पण माझ्या मुलाला काही येतं का? बरं. असा विषय पालकांनी करणं नक्कीच अपेक्षित आहे. पण मग तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हे आता तुम्ही जसं साबण शिकवता वगैरे म्हणता, तर त्याच्याबरोबर मग इतर स्किल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल लँग्वेजेस किंवा इतर कुठले विषय आहेत, हे सगळे पण तुम्ही इन्क्लूड केलेले आहेत का तुमच्या इथल्या शाळेमध्ये? अगदी. हे पहा, जर एखादा शिक्षक म्हणून तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल, तर मला मनापासून आनंद वाटेल, की पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा पॉडकास्ट पाहणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे, की शिक्षक म्हणून आम्हाला दिलेला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम हा पूर्ण करणे हा एवढं आपलं काम नाहीये. तर ते दिलेलं काम हे खूप कमी कालावधीचं काम आहे आणि तुम्ही ते कमी वेळामध्ये पूर्ण पण करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे स्पार्क ओळखले पाहिजे. त्यांना भविष्यात कुठल्या कुठल्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं, बरोबर. अशा गोष्टी तुम्ही त्या मुलांना शिकवल्या पाहिजे. बरं. म्हणजे सिंपल सांगायचं तर मी साबण निर्मितीचं एक सांगितलं. बरं. तर झाडाच्या फांद्यापासून ₹0 आम्ही आमच्या मुलांना धनुष्यबाण बनवायला शिकवले बरं. आणि बरं. त्याच्या माध्यमाने मुलांना 5, 10, 15 फुटावरून धनुर्विद्येचं ट्रेनिंग देतोय आम्ही. बरं. जर भविष्यात त्यातल्या 4-2 मुलांना अपॉर्च्युनिटी भेटली, बरं. तर त्या ॲथलीट म्हणून म्हणजे स्पोर्ट्समन म्हणून बरं, त्यांचं बरं. करिअर करू शकतात. बरं. बरं. त्याच्यानंतर आमच्या शाळेत CSR फंडमधून टॅब मिळालेले आहेत. तर ते टॅब काही फक्त इंग्लिश आणि मॅथ शिकण्यासाठी नाहीयेत. बरं. बरं. तर त्याच्यावरती आम्ही माय पियानो नावाचं एक ॲप डाउनलोड केलंय बरं. आणि मी स्वतः पियानो वादन शिकून आता आमच्या शाळेतली सगळी मुलं, पहा, मुलांसाठी आनंदाची गोष्ट आहे, पालकांसाठी, हो, की बरं. तुमचा मुलगा जर अवेलेबल असणाऱ्या साधनावर तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या पोएम्स, मराठी कविता, इंग्रजी कविता, देशभक्तीपर गीतं, प्रार्थना, भक्तिगीतं, हा जर ₹0 फीस देऊन उत्तम पियानो वादन करत असेल, तर तुम्ही लाखो रुपये फीस ज्या शाळेत देता, त्या शाळेत पण हे तुमच्या मुलाला शिकायला भेटलं पाहिजे. बरं. बरं. आमच्या शाळेतला 2री-3रीचा विद्यार्थी पालकांनो आज 10 मिनिटामध्ये रिस्टवॉच बनवतोय. बरं. बरं. आपण घड्याळ बिघडलं तर मार्केटमध्ये जातो, घड्याळवाल्यांकडे रिस्टवॉच देतो आपला आणि रिपेअर करून घेतो. आणि ते सुद्धा आज द्यायचं उद्या मिळतं. येस, डेफिनेटली. आणि त्यासाठी पे करायचं तुम्हाला. पैसे द्यायचे. आणि बरं. आमची ती 8-9 वर्षाची मुलं अख्ख्या गावातल्या लोकांची घड्याळ दुरुस्त करून नवीन घड्याळ बनवायला शिकतात. बरं. मुलांना आम्ही भविष्यात आर्टिस्ट म्हणून करिअर करता यावं बरं. म्हणून त्यांना उत्तम वारली पेंटिंग शिकवलंय. बरं. आता कोणी म्हणेल की आमच्याही शाळेत पेंटिंग असतं, बरं. तर ते फक्त ड्रॉइंग बुक पुरतं असतं हे मला माहिती आहे. अगदी बरं. अगदी बरं. आम्ही कलर आणि ब्रश विद्यार्थ्यांना देऊन सगळ्या शाळेचे कंपाऊंड आणि स्कूल बिल्डिंग आतून बाहेरून सगळ्या मुलांनी वारली पेंटिंगने केले. बरं. बरं. आम्ही शिक्षक किंवा पालक म्हणून घाबरतो की अरे तू भिंत खराब करशील. अगदी नो बरं. प्रॉब्लेम. अगदी बरं. कारण काय असतं माहितीये का, जो प्रयोग करतो ना तोच चुकतो. बरोबर. आणि चुकल्याशिवाय शिकता येतं. चुकल्याशिवाय शिकता येत नाही आपल्याला. बरं. त्याच्यामुळे मग आम्ही या अपॉर्च्युनिटी दिल्या. तर आज या सगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून साबण निर्मिती असेल, घड्याळ निर्मिती असेल, यातून मुलं भविष्यातले एंटरप्रेन्योरशिप शिकतायत. बरोबर. बरोबर. उद्योजक होण्याची स्वप्न पाहतायत. आणि रोजगार निर्मिती पण होते बाय Yes, डिफॉल्ट. रोजगार निर्मिती होते. मुलांना आम्ही धनुर्विद्या शिकवली, स्पोर्ट्समध्ये करिअर करता यावं. मुलांना म्युझिक आणि याच्यामध्ये करिअर करता यावं म्युझिकमध्ये, म्हणून आम्ही पियानो वादन शिकवलं. आणि या सगळ्याबरोबर आता धनुर्विद्याबरोबर म्हणजे त्यांना कॉन्सन्ट्रेशन ही शिकायला मिळतं. Yes, तुमचं yes. ज्याला म्हणतो आपण एक्सरसाइज रिलेटेड त्या गोष्टी होतात. तुमची आयसाईट या दृष्टीने पण डेव्हलपमेंट होतोय. सो ओव्हरऑल डेव्हलपमेंटच याच्यामुळे होते. आणि जी तुमची मुलं मोबाईलमध्ये ते शॉर्ट्स आणि गेम पाहून कॉन्सन्ट्रेट होत नाही ना, बरं. त्या मुलांच्या हातात ब्रश आणि कलर द्या. अगदी बरोबर. पहा भिंतीला आणि त्यांच्या आयुष्याला किती सुंदर आकार देऊ शकतात. अगदी बरोबर. अगदी. तर हे स्किल्स तुमच्या मुलांना पुस्तकी शिक्षणासोबत जर शाळेत मिळत असतील, आणि तेही फ्री. ते त्याच्या पुढचा टप्पा तर ते फ्री. बरं. पण समजा तुम्ही फीस देताय, बरं. हरकत नाही, त्या शाळेची पॉलिसी असेल. बरं. पण अभ्यासासोबत पुस्तकी शिक्षणासोबत जर तुमच्या पाल्याला हे मिळत नसेल, तर पालकांनो सावध व्हा. अगदी बरं. तुमच्या मुलाचं भविष्य धोक्यात आहे. आणि या प्रकारच्या गोष्टी दिल्यामुळे मग मुलांचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि अशा कॉन्फिडन्सची मुलं भविष्यात कुठल्याही क्षेत्रात अपयशी होणार नाहीत. बरं. याची एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला खात्री बरोबर. देऊ आणि शकतोय. समजा जर असं झालं की प्रश्न निर्माण झाले, प्रॉब्लेम्स आले, तरी त्यातनं बाहेर येण्याच्या दृष्टीने मेंटल स्ट्रेंथ त्यांच्याकडे ती असते. डेफिनेटली ते स्ट्रॉंग असतील. आणि याच्यासोबतच आणखीन काय करणं अपेक्षित आहे पहा,
काही तरुण सुद्धा हा पॉडकास्ट पाहत असतील, तर त्या तरुणांसाठी सुद्धा माझा मेसेज असेल. तुमचं इंजिनिअरिंग झालंय, डी-फार्म झालंय, बेसिकली बी-एस-सी झालंय किंवा बी-कॉम झालंय. तर भारतात किंवा महाराष्ट्रात तुम्हाला 20-25 हजार रुपयाचा जॉब मिळू शकतो. बरं. तर ही परिस्थिती 10 वर्षानंतर माझ्या त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना समस्या भेडसावणार आहे. अगदी, अगदी. याच्यावरती मी शिक्षक म्हणून त्यांच्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून काम करतोय. बरोबर. तर ते काम या पद्धतीने करतोय की शिक्षक म्हणून मी स्वतःला समृद्ध केलंय. मी जगातल्या 6 फॉरेन लँग्वेज शिकल्यात. बरं. हा, फ्रेंच शिकले, जापनीज शिकले, मला इटालियन येतं, जर्मन येतं बेसिक, पण त्यातल्या सगळ्यात परफेक्ट आम्ही जापनीज शिकले. बरं. तर माझ्या 2री, 3री आणि 4थीच्या साधारण 60 विद्यार्थ्यांना आम्ही उत्तम जापनीज वाचायला, लिहायला, बोलायला आणि जापनीज गणित सुद्धा शिकवले. अरे वाह! याचं रिझन असं आहे की तुम्ही नुसते ग्रॅज्युएट आहात बरोबर. आणि तुम्ही जापनीज लेवलच्या 5 लेवल असतात बरोबर. भाषेच्या, बरोबर. त्यातल्या 2 लेवल जरी पूर्ण झाल्या तरी तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि 2 लेवल पूर्ण असतील तर आज तरुणांनो जपानमध्ये 15 लाख प्लस पर एनम याचा जॉब तुम्हाला आज मिळतोय. बरोबर. बरोबर. भविष्यात त्या विद्यार्थ्यांना माझ्या ह्या समस्या भेडसावू नयेत म्हणून शिक्षक म्हणून मी केलेली पूर्वतयारी आहे. बरोबर आणि एवढे लँग्वेजेस म्हटल्यावर इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या Yes. जास्त आहेत. तर मग आज असा आत्मविश्वास आहे मला. हा आत्मविश्वास असाच येत नसतो. 10 वर्षानंतर त्या खेड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांची टोकियो शहरामध्ये एक कॉलनी असेल, हे स्वप्न मी माझ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहतोय. बरोबर. त्याच्यासाठी तरुणांनो फॉरेन लँग्वेजेस शिका. तुमच्या करिअरला एक वेगळी वाट डेफिनेटली यातून मिळू शकते. हे सगळं तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करताय, तुम्ही तुमचं स्वतःचं जेव्हा अपग्रेडेशन्स वगैरे हे केलेलं आहेत, तर तुम्ही इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स ह्याच्यासाठी तुम्ही पण बाहेर जाऊन फेलोशिप्स म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू ट्रेनिंग्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण केलेल्या असतील, तर त्या संदर्भात थोडंसं गाईडन्स देऊ शकता? खरं तर आम्ही महाविद्यालयीन शिक्षणापासून किंवा नोकरीत आल्यानंतर फेलोशिप या शास्त्रज्ञासाठी असतात, बरं. डॉक्टरेट लोकांसाठी असतात, रिसर्च करणाऱ्यांसाठी एवढंच असतात. ऐकलं आणि वाचलं होतं. बरोबर. ग्रामीण भागात वाढलेला शेतकऱ्याचा पोरगा आहे मी आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या एका खेड्यातल्या शाळेत शिकवतोय. आणि मग आपल्याला अशी फेलोशिप मिळू शकते का, हा विचार जेव्हा डोक्यात आला तेव्हा मग आम्ही शोधायला सुरुवात केली की व्हॉट इज द फेलोशिप, बरं. काय असते फेलोशिप. म्हणजे आज ही सगळ्या तरुणांनी याबद्दल माहिती घेणं अपेक्षित आहे बरं. की काय असते फेलोशिप किंवा ही फेलोशिप कशी मिळवायची असते, बरं हे मिळवल्याने फायदे काय होतात. या 3-4 मुद्द्याला धरून मी फेलोशिप बद्दल आपल्याशी संवाद साधणार आहे. हा संवाद विद्यार्थ्यांनी पण ऐकणं आवश्यक आहे, बरं. पालकांना पण माहीत असणं अपेक्षित आहे आणि यात सगळ्यात मोठा रोल आहे शिक्षकांचा. बरं. तर याचं मी 3-4 टप्प्यामध्ये विश्लेषण करेन. तर फेलोशिप एक असा पार्ट असतो की तुमच्याकडे जगापेक्षा एक वेगळा कन्सेप्ट आहे बरोबर. आणि तो कन्सेप्ट पूर्ण केल्यानंतर जगाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. मग ते कुठल्याही क्षेत्रात, कृषी असेल, शिक्षण असेल, साहित्य असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल. बरोबर. तर यामध्ये समजा उदाहरणार्थ तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत, पदवी घेताय आणि तुमच्याकडे खूप सारे पैसे नाहीयेत आणि तुम्हाला असं वाटतंय की मला जपानसारख्या डेव्हलप कंट्रीमध्ये जाऊन माझं पीजी पूर्ण करायचंय. बरं. तर साधारण 12-13 लाख रुपये खर्च येतो आज त्याचा. बरं. तर अगदी बरं. तरुणांनो तुम्ही घाबरण्याची आवश्यकता नाही. जपान गव्हर्नमेंटची एक डॅड नावाची फेलोशिप आहे. बरं. जस्ट यू गुगल डॅड फेलोशिप, बरं. त्याला स्कॉलरशिप सुद्धा आपण म्हणू शकतो. बरं. आणि ती भारतातल्या IIT किंवा नीट एक्झाम पेक्षा सिंपल आहे. एवढं तुम्हाला त्यासाठी स्ट्रेस घ्यायची अभ्यास आवश्यकता घ्यायची नाही. आणि ती एक्झाम तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुमचं 3 किंवा 5 वर्षासाठीचं जे काही PG, PhD, डॉक्टरेट असेल, रिसर्च बेस्ड असेल, हे सगळं शिक्षण जपान गव्हर्नमेंट त्यांच्या पैशामधून तुम्हाला देते. आणि आणि मग त्याला जॅपनीज माहित असणं हा, किंवा एक level- बेसिकली थोडी त्या देशाची भाषा आवश्यक आहे, बरं. पण इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. बरं. तुमचा इंग्लिश चांगला असेल तर डेफिनेटली तुम्हाला ती मी फक्त जपानच्या एका डॅड फेलोशिप बद्दल बोललो. अशा साधारण जगातल्या 45 युनिव्हर्सिटी आहेत हो. बरं. की ज्या भारतीय तरुणांना, तुम्ही ग्रॅज्युएट असाल, कदाचित 12वी झाल्यापासून सुद्धा आहेत. आणि म्हणून ही माहिती पालकांना असायला हवी बरं. की पालकानं तुमचा मुलगा IIT ला लागला नाही म्हणजे त्याचं करिअर संपत नाहीये. बरं. तर तुमचा मुलगा सिंपल इंजिनिअरिंग करू द्या, डेव्हलप कंट्रीमध्ये जाऊ द्या, त्याला फेलोशिप मिळवू द्या. त्या IITian पेक्षा तो इंटरनॅशनल फेलोशिप घेऊन आलेला म्हणून जास्त. तुम्हाला जास्त पॅकेजेस आणि तुम्हाला जास्त प्रेस्टिज सुद्धा मिळू शकतो. बरं. तर यासाठी शालेय जीवनापासून शिक्षक म्हणून आता शिक्षकांना याबद्दल मला काय सांगावं वाटतं की तुम्ही 9वी-10वीत असतानाच मुलांना हे सांगा की अरे बाबा 10वी झाल्यावर 12वी झाल्यावर तुला अशा इंटरनॅशनल फेलोशिप्स मिळू शकतात.
बरोबर. आणि त्याच्या आधारे तू तुझं 5-7 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून तुझ्या आयुष्याला एक उत्तम ट्रॅक देऊ शकतो. बरं, याच्यासाठी एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे फक्त एक वेगळा विचार असावा, एक वेगळा कन्सेप्ट असावा आणि याच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला वेगवेगळे आकार येऊ शकतात. बरं, मग बरं, प्राथमिक शिक्षक म्हणून मी जेव्हा विचार केला की आपल्याला ही फेलोशिप मिळू शकते का, बरं. आणि मग मला कळायला लागलं की अरे, अशा देशात फेलोशिप आहे, जगात फेलोशिप्स आहे. आणि मग एक प्राथमिक शिक्षक म्हणून मला आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय फेलोशिप भेटल्या. बरं. म्हणजे 11 वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या देशांच्या फेलोशिप्स आहेत. बरं. या फेलोशिपचे अनेक फायदे आहेत. जसा त्यातला शिक्षकांच्या सगळ्यात आवडीचा विषय, त्यातून फायनान्शियल सपोर्ट मिळतो. बरोबर. चांगलं अर्निंग मिळतं, शिक्षकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. बरं. दुसरं की तुम्हाला वेगवेगळ्या देशात जाऊन तिथला पूर्ण अभ्यास करण्याची संधी मिळते. बरं. तिसरा, तुमचा एक ग्लोबल नेटवर्क तयार होतो. बरोबर. तर या फेलोशिपचा फायदा शिक्षकांना होतो, पण मुळात शिक्षकांनी याची माहिती घ्यावी, ती विद्यार्थ्यांसोबत शेअर करावी, पालकांनी फेलोशिप बद्दल जाणून घ्यावं, आपल्या मुलांना तो विश्वास द्यावा, तर ते त्यांचं करिअर उत्तम करू शकतात. तरुणांसाठी आहेत, शिक्षकांसाठी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अशा प्रकारच्या फेलोशिप जगभरात तुमची वाट पाहत आहेत आणि त्याची पूर्वतयारी आम्ही शालेय शिक्षणापासून करतोय. त्यामुळे आमच्याकडल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अशा उत्तम फेलोशिप्स मिळण्याचा मार्ग सुकर होतोय. पण तुम्ही जे आता फेलोशिप्स याच्याबद्दल हे केलं, तर त्या फेलोशिप्समध्ये तुम्ही जे शिकलात किंवा त्या फेलोशिप्समुळे तुम्हाला तुमच्या ज्याला आपण म्हणू नॉलेजमध्ये नवीन-नवीन वेगवेगळ्या प्रकारचं, कारण तिथे जाऊन असल्यामुळे प्रत्येक देशातल्या वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती असतात किंवा त्यांचं ट्रेनिंगची सिस्टम असेल. अगदी. तर त्याचा इथे तुम्हाला उपयोग कसा झाला किंवा तुम्ही कसा केलात? मार्क्स इज नॉट बॅरियर टू युअर सक्सेस वे. अगदी बरोबर. याच्यासाठी मी हे खास उदाहरण सांगतोय की मला 12व्या वर्गात इंग्रजी विषयात 45 मार्क्स होते. हं. आणि आजकालच्या मुलांना, तरुणांना राग प्रचंड येतो बा. आला पाहिजे, राग चांगली गोष्ट आहे बा. तो राग येतो की पप्पानी बाईक घेतली नाही, दिली नाही, मम्मीने मोबाईल दिला नाही, मला आयफोनच घ्यायचा आहे, हा राग आहे. 12वीच्या निकाला दिवशी मला राग आला होता की मला इंग्रजी विषयात कमी मार्क्स का पडले. 8 वर्ष तो राग मी माझ्या मेंदूमध्ये ठेवला होता आणि त्या रागाला मी ऊर्जा दिली. 45 मार्क्स मिळवणाऱ्या माणसाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची 11 लाख रुपयाची फेलोशिप भेटली होती. वा. आणि 2000 साधारण 16-17 मध्ये मी 3 महिन्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन इंग्लिशमधले जे बेस्ट एक्सपेरिमेंट आहेत, ते एक्सपेरिमेंट तिथे 3 महिने शिकलो आणि बरं. त्यानंतर येऊन मग ग्रामीण भागातल्या गोरगरिबांच्या मुलांचं इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी मी बरं. तिथे शिकलेल्या गोष्टी केल्या. बरं. हे एका इंग्लिश सब्जेक्टचं झालं. बरोबर. त्याच्यानंतर मला नॅशनल जिओग्राफी, नॅट जिओ ज्याला म्हणतो, हो, हो. त्याची एक फेलोशिप भेटली होती फॉर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, ज्याला आपण गांडूळ खत असं म्हणतो ना. हो, हो. तर त्याच्यामध्ये मी शिकलो होतो सिडनीला बरं. की गांडूळ खत आमच्याकडे शासन अनुदान देतं म्हणून आम्ही करतो, बरं. पण त्याचा ॲक्च्युअली पुढे काही खरंच इतका उत्तम उपयोग करता येतो का? तर तिथे शाळांनी गांडूळ खताचे प्रोजेक्ट केलेत, बरं. साधारण अर्ध्या गुंठ्यात 1 गुंठ्यात. आणि शाळा ते फक्त शाळेपुरतं न वापर करता ज्या लोकेशनला स्कूल आहेत, तिथल्या गावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना तो गांडूळ खत प्रोव्हाइड करून बरं. भाजीपाल्यांचं उत्पादन कसं वाढता येऊ शकतं, बरं, बरं. हे मी तिथे शिकलो आणि हा प्रयोग आमच्या त्या ग्रामीण भागात यशस्वी केला. म्हणजे या फेलोशिपच्या माध्यमाने शिकून नुसता मी समृद्ध झालो नाही किंवा मला आर्थिक सुबत्ता आली नाही, तर त्याचा फायदा या ग्रामीण भागातल्या मुलांना, पालकांना देऊन त्यांचं आयुष्यमान कसं उंचवता येईल, अशा पद्धतीने आपण त्यांना त्याचे फायदे आणि देऊ हे शकतो. सगळं मुलांकडनंच राबवून घेतलं हे सगळे प्रोजेक्ट. हां, डेफिनेटली. कारण काय असतं की शिक्षणात कसं होतं, मी जेव्हा शालेय शिक्षण घेतलं, हं. तर आम्ही ऐकायचो, शिक्षक बोलायचे, आम्ही ऐकायचो. बरं. आणि मग सायन्सने हे सिद्ध केलंय, इफ यू लिसन यू विल फॉरगेट. बरोबर, बरोबर. विसरून जाता, ऐकलेली गोष्ट विसरून जाता, अगदी बरोबर. पाहिलेली गोष्ट थोडे दिवस स्मरणात राहते. बरोबर. पण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करता, करता. इन्व्हॉल्व होता, म्हणजे माझ्या शाळेतल्या मुलांनी किल्ला हा हाताने बनवला, ते त्यांच्या आयुष्यात कधी विसरणार नाहीये. बरोबर, बरोबर. मग अशा प्रकारच्या हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी यासाठीच वापरतो की प्रात्यक्षिक केलेली गोष्ट मुलं शक्यतो लाईफ टाईमसाठी ते विसरत नाहीयेत. एक्सपिरियन्स असतो हां, तो. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही या बहुतांश गोष्टी त्यांना प्रॅक्टिकल किंवा हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीच्या माध्यमाने देण्याचा प्रयोग करत असतो. ही सगळी जी नवीन पद्धतीच असं म्हणूयात, शिक्षणाची नवीन पद्धती जी तुम्ही तुमच्या इथल्या शाळेमध्ये वगैरे राबवता,
ती सगळ्यांना ॲक्सेसिबल इझिली नाही आहे. आता तिथल्या एरियामधले ठीक आहे किंवा आसपासचे एक 25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटरची लोकं येतील तुमच्या इथे अगदी. शिक्षणासाठी म्हणा किंवा ॲडमिशनसाठी वगैरे असू शकेल अशा दृष्टीने. पण त्याच्यापेक्षा लांब म्हणजे दुसऱ्या टोकाला आहेत, राज्यात आहेत, महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला आहेत. अशा लोकांना हे पद्धत जर का हवी असेल किंवा ह्याच्यात इंटरेस्ट असेल, तर त्या पालकांना म्हणा किंवा शिक्षकांना म्हणा, तुम्ही कोलॅबोरेट करू शकाल का आणि कसं करू शकाल? हां. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की अ, जिथे माझी शाळा आहे, एकदम छोटी वस्ती आहे 20-22 घराची. बरं, तिथली आमच्याकडे मॅक्सिमम 15 विद्यार्थी आहेत. बरं, आणि आजूबाजूच्या गावचे आणि साधारण 15-20 किलोमीटरमधून काही गाड्या भरून विद्यार्थी शिक्षणासाठी आमच्याकडे येतात. बरं, हा प्रश्न तिथल्या लोकांचा सुटलाय, बरं. की अगदी बरं. ज्यांना इंटरेस्ट आहे असं वेगळं शिकायचं, ते लोक आमच्याकडे येत आहेत. पण जसं तुम्ही मला विचारलात किंवा यापूर्वी मला खूप सारे फोन कॉल्स, ईमेल्स किंवा मेसेजेस येतात, की आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आहोत, बरं, आम्ही इकडे नागपूरकडे आहोत किंवा बरं, कोकणात आहोत बरं, आणि या गोष्टी आम्हालाही शिकायच्यात. बरं, तर प्रामुख्याने 2-3 प्रकारे या गोष्टी होऊ शकतात. बरं, सगळ्यात प्रमुख गोष्ट होऊ शकते, की पालकांना या गोष्टीची गरज वाटली पाहिजे, बरोबर. अगदी बरोबर. की माझ्या मुलाला मल्टी टॅलेंटेड बनवायचं हे ज्या दिवशी पालकांच्या डोक्यात येईल, बरोबर, की मार्क्स मिळावेत डेफिनेटली. मार्क्स बरोबर. मिळू नयेत अगदी या मताचा मी नाही, मार्क्स पण हवे आहेत. त्याच्यासोबत इतर गोष्टी माझ्या मुलाला मिळाव्यात, असं जेव्हा पालकाला वाटेल, हं. तेव्हा पालक त्या शाळेशी संपर्क करेल. अगदी बरोबर. आणि मग ती शाळा कदाचित आमच्यासारख्या म्हणजे बालाजी जाधव म्हणून मी एकटा व्यक्ती नाहीये. बरं, माझ्यासारखे खूप सारे प्रयोगशील शिक्षक आहेत. तर अशा प्रयोगशील शिक्षकाच्या संपर्कात त्या शाळेच्या शिक्षकांनी यावं. बरोबर, आणि दुसऱ्या टप्प्यात हे सांगेन मी, की शिक्षकांनी या गोष्टी शिकून घ्याव्यात. बरोबर, प्रत्येक शिक्षकाने असं अपग्रेड व्हावं. बरोबर, कदाचित आम्ही करतो त्याही पेक्षा पुढचं पाऊल उचलावं बरोबर, आणि अपग्रेड झाल्यानंतर मग ते मुलांना शिकता येईल. आणि तिसऱ्या टप्प्यात मी असं सांगेन, की पहिल्या टप्प्यात पालकांना आवड निर्माण व्हावी, बरोबर, दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांनी स्वतःला समृद्ध करावं आणि तिसऱ्या टप्प्यात की स्वतः विद्यार्थ्यांनी सुद्धा आमचे यूट्यूब चॅनल्स आहेत, वेबसाईट्स आहेत बरोबर, किंवा आपल्यासारख्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही काय काय करतोय बरोबर. हे त्यांना पॉडकास्ट पाहिल्यानंतर समजू शकतं. अगदी बरोबर. आणि मग त्यानंतर आमच्याशी संपर्क करून काही वेळा कोलॅबरेशन करून काही गोष्टी डेफिनेटली आपल्याला या माध्यमातून शिकता येऊ बरोबर. शकतात. इच्छा असेल तर मार्ग नक्की काढता येऊ अगदी शकेल. अगदी प्राथमिक शिक्षण जेव्हा तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून हे करताय, तेव्हा करियर ओरिएंटेड शिक्षणाचा विचार प्राथमिक शिक्षणामध्येच केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आणि मग त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न केलेत किंवा करत आहात का? खरं तर शिक्षकांनी मुलांच्या भविष्याबद्दल स्वतःच्या पाल्यापेक्षा जास्त विचार आपल्या विद्यार्थ्यासंदर्भाने केला पाहिजे. प्रत्येक पालक जसा आपल्या पाल्यासंदर्भाने विचार करतो, तर आम्ही करियर ओरिएंटेड मुलांना चांगलं करियर करता यावं हा विचार करूनच यापूर्वी मी बोलल्यासारखं की आम्ही मुलांना वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज शिकवल्यात, की बरं. ज्यातून मुलगा परदेशात जाऊन स्वतःचं करियर करू शकतो. बरं, बरं. त्यात आणखीन एक उदाहरण मला ॲड करायला आवडेल, की काही मुलांना जर भविष्यात इतिहासात संशोधन करायचंय, बरं, तर आपल्या पुण्यामध्ये इतिहास संशोधन परिषदेमध्ये हजारो डॉक्युमेंट्स आहेत, बरं. जे मोडी लिपीत लिहिलेले आहेत. बरोबर, त्यात बरं, काय आहे हे मला माझ्या टीचरनी सांगितलं नाही बरं, किंवा मी पण माझ्या विद्यार्थ्यांना सांगत नव्हतो. बरं, पण साधारण 2 वर्षापूर्वी मी स्वतः मोडी लिपी शिकलो बरं. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज इतिहासातला कुठलाही डॉक्युमेंट मोडीमधला उत्तम लिहिता आणि वाचता येतोय. अरे वाह! तर काही विद्यार्थ्यांनी भविष्यात इतिहासात संशोधन करता यावं, असं हे कुठल्याही शाळेत घडताना दिसत नाही. बरं, हे अशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. बरं, त्याच्यासोबत पहा, पालक किंवा शिक्षकांनी यावर विचार व्हावा, बरं, की कधी तुमच्या मुलाला 3-4 शब्द दिलेत आणि एक 5 पानाची त्यावर गोष्ट बनव म्हणलंय. बरं, वयोगट कुठलाही असू द्या, 15 वर्षाचा मुलगा असू द्या, नाही 8 वर्षाचा मुलगा असू द्या. बरं, तर आम्ही त्यासाठी स्टोरी टेलिंग नावाची एक मेथड वापरली होती, बरं, बरं. ज्या माध्यमाने मी शाळेत 1ली ते 4थीला 3 वर्ष एकटा शिक्षक होतो. बरं, म्हणजे समस्या माणसाला कसं अपग्रेड करतात बरं, आणि 4 वर्गांना एवढे विषय शिकवायचे, तर मी असं केलं की गोष्टी बनवून शिकवायला लागलो बरं, आणि ते मुलांना कमी वेळेत चांगलं समजायला लागलं. बरोबर. आणि मग त्याला आम्ही नाव दिलं गोष्टीची शाळा. हो. आणि मग मुलं मी सांगितलेल्या गोष्टीसारख्या स्वतः पाठाच्या गोष्टी बनवायला लागली बरं, बरं, आणि त्या गोष्टी नुसत्या बनवायला लागले नाहीत, तर मग त्या गोष्टी मुलं गटामध्ये उत्तम सांगायला लागली. बरं, आणि मग मुलांना आम्ही एक नोटबुक दिली. मुलांनी विचारलं की सर या वहीला नाव काय देऊया? बरं, एक गणितची वही झाली, एक मराठीची झाली, या बरं. वहीला नाव काय देता येईल? बरं. आम्ही नाव दिलं गोष्टीची शाळा.
बरं. आणि मग मुलं स्वतः पाठ वाचायचे, आठवून पाहायचे, आपल्या गटामध्ये सांगायचे, त्या वहीमध्ये त्यांच्या भाषेत गोष्ट लिहायची. बरं. मुलं अहो 9-10 वर्षाची विद्यार्थी आहेत ते. आणि घरचं कसलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसणारी मुलं आहेत. अगदी बरं. पण त्या मुलांना आम्ही भविष्यातले लेखक तयार करतोय. बरोबर. त्या मुलांसाठी शाळेत एक छोटा लॅपटॉप आणि एक छोटा स्टुडिओ बनवला, लॅपटॉप आणि एक कॅमेऱ्याचा. बरं, बरं. ती मुलं वाचलेली गोष्ट, सांगितलेली गोष्ट, वहीत लिहिलेली गोष्ट टीव्ही रिपोर्टर सारख्या कॅमेऱ्याच्या समोर येऊन उत्तम गोष्टी सांगतायत ते. बरं. म्हणजे भविष्यातले वार्ताहर सुद्धा आम्ही तयार करतोय. यालाच आपण फ्युचर प्रूफ एज्युकेशन किंवा करिअर ओरिएंटेड एज्युकेशन सुद्धा असं म्हणू शकतो. तर बरोबर. भविष्यात असे वेगवेगळे मार्ग विद्यार्थ्यांना आपल्याला तयार करून देता आले तर ही गोष्ट शालेय शिक्षणापासून होणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सगळं. अगदी. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही सिंगापूरला स्टडी टूरला गेला होता तिकडच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी. तिकडची शिक्षण पद्धती आणि आपली शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप तफावत ऑफकोर्स असणारच. तर ती किती तफावत आहे, ते किती प्रगत आहेत, की आपण पुढे आहोत, ह्या दृष्टीने थोडंसं माहिती द्या. खरं तर महाराष्ट्र शासनाचा मी आपल्या माध्यमातून मनापासून आभारी आहे की महाराष्ट्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत हं. आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा म्हणून आम्ही महाराष्ट्रातले 48 शिक्षक आणि 2 अधिकारी अशी 50 जणांची टीम मार्चमध्ये सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो. बरं. आणि तिथे मग आम्ही तिथल्या देशाच्या ॲडव्हान्स लेवलच्या ट्रेनिंग पण घेतल्या, बरं. तिथल्या स्कूल व्हिजिट पण केल्या. तर यातून एक समराईज जर सांगायचं झालं हं. तर आज तो देश आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्या जिल्ह्या एवढा देश आहे. हो. परंतु जगातल्या सगळ्यात टफेस्ट असणाऱ्या एक्झाममध्ये तो वर्ल्डमध्ये रँक नंबर 1ला आहे. हो. तर त्याचं कारण हेच आहे की तिथली ज्याला आपण शिक्षक भरती म्हणू, तिथून सुरुवात करूया. बरं. शिक्षक भरतीची पद्धत एकदम वेगळी आहे. बरं. त्यानंतर स्कूल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या इकडे गल्लोगल्ली शाळा झालेल्या आहेत. तिथे साधारण 2 ते 3 एकर जागा असल्याशिवाय स्कूल करता येणार नाही. बरं. बरं. साधारण 2000 विद्यार्थी एका स्कूलमध्ये असावेत. हं. आणि 99.99% शाळा सरकारी शाळा आहेत तिथल्या, बरं. सिंगापूर गव्हर्नमेंटच्या. आणि सगळ्या लोकांची मुलं गव्हर्नमेंट स्कूलमध्येच जातात. तिथल्या शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंग, तिथल्या शिक्षकांचं शिक्षणाबद्दल आणि देशाबद्दल असणारं डिव्होशन, तिथल्या शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत, ज्याला हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण, बरं. अशा बरं. प्रॅक्टिकल पद्धतीने तिथे उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं जातं. बरं. त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा पण एक महत्त्वाचा रोल आहे. बरं. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आली गोष्ट की आपल्या पॉलिसी खूप उत्तम आहे सर. बरं. मी तर असं म्हणेन सिंगापूरच नव्हे, जगातल्या सर्वोत्तम पॉलिसी भारत सरकारच्या आहेत, बरं. महाराष्ट्र शासनाच्या आहेत. बरं. पण एक मेजर फरक सांगेन मी, हा खूप मोठा विषय आहे. बरं. एक इम्प्लिमेंटेशन नावाचा शब्द असतो बरं. की बरं. त्यामध्ये आपण त्यांच्यापेक्षा काही प्रमाणात कमी पडतो. बरं. त्यामुळे सिंगापूरची शिक्षण पद्धती ही काही अंशी आपल्यापेक्षा पुढे आहे. बरं. आणि हा मुख्यतः फरक आपल्याला भारतीय आणि सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीबद्दल सांगता येईल. पण तुम्ही स्टडी टूर गेला होता, ऑफकोर्स त्याचा पुढचं स्टेप असणार आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीने किंवा त्या लेवलला जाण्याच्या दृष्टीने किंवा काही त्रुटी असतील आपल्या ह्याच्यात तर त्या सुधारण्यासाठीचं. तर ते प्रयोजन केलेलं आहे. आता त्याची पुढे हे करण्याची काय प्रोसेस आहे? अगदी अगदी शेतकरी जसा पाऊस पडण्यापूर्वी शेतीची मशागत करून ठेवतो, तसा स्टडीज करून आल्यानंतर मी पूर्णपणे त्याच्यावरती काम करतोय. बरं. की खूप सारं ओझं तर नाहीये, पण एक 5 गोष्टी फक्त मी सिंगापूरच्या माझ्या माइंडमध्ये ठेवल्यात. तिथल्या सगळ्याच गोष्टी आपल्या इथे करता येणं पण शक्य नाहीये. बरं. तर त्यातल्या 5 गोष्टी अशा आहेत छोट्या-छोट्या, की ज्या मी माझ्या स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. बेसिकली सांगायचं तर एक अपलिफ्टमेंट नावाचा प्रोग्राम आहे तिथे. बरं. तर तिथे ज्या मुलांकडे एकदम दर्जा कमी आहे, त्यांना अपलिफ्ट करून कुठल्या लेव्हलला न्यायचं, याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत, बरं. काही टेक्निक्स आहेत. बरं. आणि जे मुलं एकदम हायर लेव्हलचे आहेत, त्यांना एकदम त्याहीपेक्षा हायर लेव्हलला कसं नेता येईल, बरं. तो एक प्रोग्राम आहे की तो प्रोग्राम एक मला इथे राबवायला नक्की आवडेल. आणि मी त्या दृष्टीने माझं प्रयत्न सुरू आहेत. बरं. एक रिफ्लेक्शन नावाची मेथड आहे बरं. की ज्याच्यामधून मुलांचे जवळपास 5-6 स्किल डेव्हलप होऊ शकतात. बरं. तर ती एक मेथड मी माझ्या स्कूलमध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं. अशा एक दुसऱ्या 3-4 गोष्टी आहेत ज्याला मॉरल आणि व्हॅल्यू एज्युकेशन एक म्हणतो आपण. ते बरं. पण आपल्याकडे उत्तम आहे, मला सर्वोत्तम करायचंय. बरं. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी साधारण जून-जुलैपासून मी माझ्या स्कूलमध्ये अगोदर इम्प्लिमेंट करेन. त्याचे आउटपुट कसे येतात हे पाहून त्याच्यानंतर मग इतर शाळांना ते इम्प्लिमेंट करण्यासाठी मी नक्कीच सहकार्य करेन.
तुम्ही जे आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तो स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा एज्युकेशन किंवा नॉलेज बेस्ड ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने तुमचा जो काय विद्यार्थ्यांच्या ह्याचा प्रवास जो आहे विद्यार्थी घडवण्याचा प्रवास आहे. तर त्याच्या दृष्टीने किंवा त्या पद्धतीचा विचार करण्याच्या दृष्टीने तुम्ही सध्याच्या पालकांना काय संदेश देऊ शकाल, की ज्याच्यामुळे विद्यार्थी जे पुढचे घडणार आहेत किंवा जे आत्ता अगदीच लहान आहेत मुलं, जे पुढे विद्यार्थी म्हणून येणार आहेत, तर त्यांच्या प्रोग्रेसच्या दृष्टीने फायदेशीर राहू शकेल? खरं तर पालकांसाठी काही संदेश द्यावा एवढा मी मोठा माणूस नाही आहे. पण तरीही आपल्या पॉडकास्टच्या माध्यमाने पालकांना एक विनंती करू शकेन मी, की मुलाने मार्क्स मिळवणे फक्त याच्यासाठीच मार्क्स मिळवावे, फक्त याच्यासाठीच फोर्स न करता तुमचा मुलगा मल्टी टॅलेंटेड कसा होईल, तुमच्या पाल्याला वेगवेगळे स्किल्स कसे शिकता येतील, याच्यासाठी जर तुम्ही तुमची मानसिक तयारी केली, विशेषतः महिला पालकांनी, बरं. तर तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागाल आणि जो व्यक्ती एकदा विचार करायला लागतो तो हळूहळू कृतीकडे वळायला लागतो. आणि म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करता यावं. एकच धोपट मार्गाने जाण्यापेक्षा वेगवेगळ्या करिअरच्या दृष्टीने आपल्या मुलांना तयार होण्यासाठी आज शालेय शिक्षणापासून मुलांना तशा संधी उपलब्ध करून द्याव्यात. मुलांचा इंटरेस्ट ज्यात आहे बरं. ती गोष्ट खरं तर जास्तीत जास्त करण्यावरती पालकांनी फोकस करावा. फोर्सफुली मित्राचा मुलगा, शेजारी, आपले सिनियर्स करतात म्हणून एखादी गोष्ट आपल्या पाल्यांना करायला लावणं, ही गोष्ट मला चुकीची वाटते. तर ही गोष्ट टाळता आली तर तुमच्या पाल्याच्या आणि तुमच्या दृष्टीने सर्वोत्तम गोष्ट राहील असं मला वाटतं. म्हणजे ॲप्टिट्यूड ओळखून तिकडे त्यांना Yes. देणं किंवा ॲप्टिट्यूडसाठी अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणं. कल हे पाहून त्याला संधी द्यायला पाहिजे. देता आल्या तर ती पालक म्हणून आपली सर्वोत्तम बरं. गोष्ट असेल. आणि शिक्षकांच्या दृष्टीने किंवा जे येऊ घातलेले शिक्षक आहेत किंवा जे शिक्षणासाठी म्हणजे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे अशा लोकांना तुम्ही काय हां. सांगू शकता? खरं तर शिक्षक ही सगळ्यात मोठी संधी आहे आपल्या देशातली किंवा जगातली म्हणेन मी. बरं. कारण एखादा बँकमध्ये एम्प्लॉई आहे, तर क्रेडिट आणि डेबिट याच्या पलीकडे त्या एम्प्लॉईला डोकं लावता येत नाही. पण मी स्वतःला इतका नशीबवान समजतो की शिक्षक म्हणून तुम्हाला हवे इतके प्रयोग करण्याची संधी आहे. बरं. तुमच्यापुढे एक ओपन लॅबोरेटरी आहे. तुम्हाला लिमिटेशन नाही आहेत. काही प्रयोग फेल होतील, पण तुमचे प्रयोग करून तुम्ही काहीतरी एक वेगळी दिशा मांडू शकता. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या लोकांनी फक्त हा जॉब आहे म्हणून जर येणार असाल तर माझी विनंती आहे तुम्ही या क्षेत्राकडे येऊ नये. बरं. पण एक सेवा म्हणून जर तुम्ही या क्षेत्रात येणार असाल आणि त्या सेवेसोबत पगार रूपाने तुम्हाला मेवा पण मिळतोयच ना, बरं. अगदी बरं. त्यामुळे सेवा म्हणून या क्षेत्राकडे या. 10 to 5 वाला हा जॉब नाहीये. नक्कीच सातत्याने तुमची शाळा, तुमचं शिक्षण हे देशाच्या उन्नतीत आणि समाजाच्या उन्नतीसाठी कसं प्रगती करता येऊ शकते, हा विचार घेऊन जर तुम्ही या क्षेत्राकडे येणार असाल तर अत्यंत उत्कृष्ट असं क्षेत्र आहे आणि प्रचंड तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी असणारं क्षेत्र असू शकतं. बरं. यासाठी नवीन येणाऱ्या शिक्षकांनी या गोष्टी कराव्यात आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी दररोज सातत्याने स्वतःला अपग्रेड कसं करता येईल यासाठी जर प्रयत्न केले तर शिक्षणाला एक विशिष्ट उंची देण्यात आपण आपला स्वतःचा नक्कीच चांगला मोठा वाटा उचलू शकतो असं मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटेल. सर, तुम्ही इथे आलात. तुमचं वेगळी शिक्षण पद्धती, मुलांना डेव्हलप करण्याच्या दृष्टीनेचं वेगळं जे तुम्ही ज्याला आपण म्हणू एज्युकेशन देता आहात, नॉलेज बेस्ड, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलीत. होपफुली पालक, शिक्षक जे आहेत त्यांना याच्यातनं फायदा नक्की होईल. ते करूनही घेतील आणि स्टुडंट्सनाही याच्यातनं नक्कीच बेनिफिट होईल असं एक मला वाटतं. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. मलाही धन्यवाद. आनंद वाटला आपणाशी बोलून. तर मित्रांनो, करिअर बेस्ड किंवा करिअर फोकस्ड एज्युकेशन हे जर का उद्देश ठेवलं तर एक प्राथमिक शिक्षक काय काय करू शकतो हे आत्ताच आपण ऐकलेलं आहे. या आणि अशा पॉडकास्टसाठी बघत राहा वॉट स्टुडिओचं यूट्यूब चॅनल आणि पॉडकास्ट व्हॉट्सअप.